ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण निघालेलो उज्जैनला महाकालेश्वरांचं दर्शन घ्यायला. रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे जर तुम्ही सुट्टीच्या दिवसात जात असाल तर तुम्हाला 100% असं ट्रॅफिक लागणार भावांनो. अशाच सगळ्या ट्रॅफिक वरती मात करत आम्ही देशातल्या सगळ्यात स्वच्छ शहरात पोहोचलो, म्हणजेच आम्ही इंदोर मध्ये पोहोचलेलो. इंदोर सिटी मध्ये थोडा वेळ फिरलो आम्ही आणि त्यानंतर नाश्ता वगैरे करून निघालो उज्जैनच्या दिशेने. उज्जैन मध्ये बरोबर आम्ही 8:15 वाजता पोहोचलो. उज्जैन मध्ये आपल्यात एक महाराष्ट्रीयन फॅमिली राहते, त्यांच्या तिथं आज आपली राहण्याची सोय होती. त्यांचा मुलगा आम्हाला न्यायला आला होता, आम्ही त्यांच्या मागे त्यांच्या घरापर्यंत गेलो. हेच ते घर आहे जिथं आपल्याच राहण्याची सोय होती. त्यांच्या रूम पण बाहेर आहेत भाऊन. जर तुम्ही उज्जैनला येत असाल तर 100% यांना कॉन्टॅक्ट करा. सामानावर रूम मध्ये ठेवून निघालो तर आम्ही उज्जैन सिटी फिरायला. शनिवार आणि रविवार सुट्ट्या असल्यामुळे गर्दी खूपच होती आणि आम्हाला तिथं पोहोचायला लेट पण झालं होतं, त्यामुळे कॉरिडॉर बंद झालता. जर तुम्ही भावना उज्जैनला जात असाल तर कॉरिडॉर 100% बघा. कॉरिडॉर बंद असल्यामुळे आम्ही सगळेजण गेलो खरेदी करायला. खरेदी करून गेलो आम्ही रूमवर. तर भेटतो आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.